लग्न करायला चांगला नवरा मिळत नाही, मग बॉयफ्रेंड कसे मिळतात? आजकाल अनेक मुलींच्या तोंडी एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं, लग्नासाठी चांगला मुलगा मिळत नाही हो. हे वाक्य ऐकलं की माझ्या मनात नेहमी एक साधा प्रश्न उभा राहतो, मग बॉयफ्रेंड कसे मिळतात? कारण कॉलेज पासून ऑफिस पर्यंत, बस स्टॉप पासून सोशल मीडिया पर्यंत मित्र शोधण्याची प्रक्रिया अगदी वेगाने चालू असते. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते, इंस्टाग्रामवर लाईक्सची देवाणघेवाण होते, व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंगची फुले उमलतात आणि काही दिवसांत फक्त मित्र हा शब्द स्पेशल फ्रेंड पर्यंत पोहोचतो. तेव्हा कुणी उंची मोजत नाही, पगाराची स्लिप मागत नाही, बँक बॅलन्स तपासत नाही किंवा स्वतःचं घर आहे का याची चौकशी करत नाही. पण ज्या क्षणी लग्नाचा विषय निघतो तेव्हा अचानक सगळे निकष जागे होतात. मुलगा उंच हवा, पगार मोठा हवा, स्वतःचं घर हवं, चारचाकी हवी, सवयी चांगल्या हव्यात, व्यसन नसावं, सासू सासरे समजूतदार हवेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा देखणा हवा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बॉयफ्रेंडसाठी मन चालतं आणि नवऱ्यासाठी गणित. दुसरीकडे मुलांचंही काही वेगळं नसतं. प्रेमात असताना ते म्हणतात, तुझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणीन. पण लग्नाची वेळ आली की प्रश्न बदलतात. घर किती मोठं आहे, नोकरी काय आहे, अपेक्षा काय आहेत, हे सगळं महत्त्वाचं वाटू लागतं. प्रेमात भावना असतात पण लग्नात जबाबदारी असतात. बॉयफ्रेंड निवडताना अनेकदा वर्तमान पाहिलं जातं, तर नवरा निवडताना भविष्य पाहिलं जातं. आणि भविष्य तर कोणाच कळत नाही. ज्यावेळेस बॉयफ्रेंड बरोबर पळून जाऊन लग्न करतात त्यावेळेस ना जात पाहिली जाते, ना धर्म पाहिला जातो, ना रंगरूप पाहिलं जाते, ना बंगला गाडी, ना सरकारी नोकरी आवश्यक वाटते, ना शेतीची गरज वाटते, ना बॉयफ्रेंडची खानदानी पाहिली जाते, ना त्याच व्यसन पाहिलं जात. आज खरी समस्या चांगला नवरा मिळत नाही नसून पैसेवाला नवरा असण्याचा अट्टहासी आहे. कारण परिपूर्ण माणूस या जगात कुठेच नाही.